मोज्तबा खामेनी बापाच्या हत्येनंतर देशाची सूत्र हातात घेतली. इराणच्या राजकारणात स्वतःची प्रचंड दहशत आणि पडद्यामागचा सूत्रधार अशी ओळख असलेलं नाव. 1979च्या इस्लामिक क्रांतीने राजेशाहीचा अंत केला, पण मोज्तबा याच्या रूपाने त्याच इराणमध्ये पुन्हा एकदा घराणेशाही सुरू झाली. मोज्तबा हे अली खामेनी यांचे दुसरे पुत्र आहेत. इतर धर्मगुरूंप्रमाणे त्यांनी फक्त धार्मिक शिक्षण घेतलेलं नाही, तर त्यांनी प्रत्यक्ष रणांगण गाजवलेलं आहे. 1987-88च्या इराण-इराक युद्धादरम्यान त्यांनी IRGC म्हणजेच इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या मोहम्मद रसूलुल्लाह विभागात एक सैनिक म्हणून सेवा बजावली. याच काळात मोज्तबा यांच्या मनात लष्करी ताकद आणि धार्मिक कट्टरता यांचं एक विध्वंसक समीकरण तयार झालं. म्हणूनच इराणची सर्वात मोठी लष्करी ताकद इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGC त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पण यातला सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे ज्या क्रांतीने राजेशाही संपवली, त्याच क्रांतीच्या रक्षकांनी आज मोज्तबा यांच्या रूपाने एका नव्या घराणेशाहीची स्थापना केली. इराणची तरुण पिढी याला क्रांतीशी झालेली गद्दारी मानतीये. कारण ज्या मोज्तबांनी 2009च्या ग्रीन मुवमेंट आणि 2022च्या निदर्शनांमध्ये तरुणांचे आवाज हिंसकपणे दडपले, आज तेच इराणचे सर्वोच्च नेते बनलेत. मोज्तबांनी देशाची सूत्र हातात घेतल्यानंतर जो पहिला संदेश दिला, त्यात त्यांनी देशाच्या शेजारच्यांना घाम फोडलाय आणि अमेरिकेलाही कळून चुकलाय की इराणला जेवढं हलक्यात घेतलंय तेवढं आता घेता येणार नाही. स्वतःच्या वडिलांच्या हत्येचा बदला, देशात माजलेला हाहाकार आणि अमेरिकेला मदत करणाऱ्या शेजारच्या देशांना धडा शिकवण्याची भाषा, या सगळ्यामुळे मोज्तबा त्याच्या बापापेक्षाही खतरनाक का मानले जातात, भारतालाही ते सोयीचे का नाहीत, तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. मोज्तबा बापापेक्षा खतरनाक काय आहेत याचं उत्तर त्यांच्या इंटेलिजन्स नेटवर्क आणि क्रूर दडपशाहीत दडलंय. 2009ला जेव्हा इराणमध्ये ग्रीन मुवमेंट नावाने लोकशाहीसाठी मोठं आंदोलन उभं राहिलं, तेव्हा ते चिरडण्यासाठी मोज्तबांनी बसीज या निमलष्करी दलाचा वापर केला. हजारो लोकांना तुरुंगात डांबणं आणि आंदोलकांचा आवाज कायमचा बंद करणं याचे मुख्य सूत्रधार मोज्तबा होते. शेकडो तरुणांचे आज जीव गेले. एवढंच नाही तर 2008 पासून त्यांनी सर्वोच्च नेत्याच्या कार्यालयात सुरक्षा उपप्रमुख म्हणून काम करताना इराणच्या गुप्तचर यंत्रणेवर स्वतःचं पूर्ण नियंत्रण मिळवलं. आज परिस्थिती अशी आहे की इराणच्या सुरक्षा दलात कोणाची नियुक्ती होईल आणि कोणाला बाजूला केलं जाईल हे फक्त मोज्तबा ठरवतात. 2022 मध्ये महसा अमिनी प्रकरणावरून जेव्हा इराणच्या महिला रस्त्यावर उतरल्या, तेव्हाही मोज्तबा यांच्याच आदेशावरून ती निदर्शनं हिंसकपणे दडपली गेली. अली खामेनी हे मुत्सद्दी होते, ते चर्चा करायचे, पण मोज्तबा हे सरळ लष्करी कारवाईवर विश्वास ठेवतात. देशांतर्गत निदर्शनं तर त्यांनी बंदुकीच्या जोरावर दडपलीच, पण आता मोज्तबांची नजर इराणच्या सीमा ओलांडून शेजारच्या देशांकडे वळली आहे. त्या शॅडो प्रिन्सने अनेक दशकं मौन पाळलं होतं. त्याने सत्तेवर येताच जे पहिलं निवेदन दिलं, त्याने जागतिक महासत्तांनाही घाम फोडला. 12 मार्च 2026 रोजी मोज्तबा स्वतः कॅमेऱ्यासमोर आले नाहीत, पण सरकारी टीव्हीवर त्यांचं ते निवेदन जगासमोर मांडलं गेलं. या निवेदनातून त्यांनी जगाला सरळ इशारा दिला की शत्रूने केलेल्या गुन्ह्यांचा बदला घेतल्याशिवाय इराण आता शांत बसणार नाही. त्या निवेदनात त्यांनी 2 अत्यंत भीतीदायक गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट म्हणजे इराण आता अशा नव्या आघाड्या उघडेल ज्याचा शत्रूला कधीच अनुभव नव्हता. मोज्तबा यांचा इशारा फक्त जमिनीवरील युद्धापुरता किंवा क्षेपणास्त्रांच्या देवाणघेवाणीपुरता मर्यादित नव्हता. तज्ज्ञांच्या मते मोज्तबा आता हे युद्ध थेट सायबर स्पेसमध्ये घेऊन जाणार आहेत. नुकताच अमेरिकन हेल्थकेअर कंपनीवर झालेला मोठा सायबर हल्ला ही तर फक्त एक छोटीशी झलक होती. मोज्तबा यांची रणनीती अगदी स्पष्ट आहे. शत्रूला अशा ठिकाणी जखम करायची जिथे त्याला प्रतिकार करण्याचा कोणताही अनुभव नसेल. मोज्तबा यांच्या टार्गेटवर मायक्रोसॉफ्ट, गुगल, एनव्हिडिया यासारख्या अमेरिकन अर्थव्यवस्थेची ताकद असलेल्या कंपन्या आणि त्यांची विभागीय कार्यालये आहेत, जी मध्यपूर्वेत आहेत. मोज्तबांनी सांगितलेली दुसरी गोष्ट म्हणजे जगाचा तेल पुरवठा करणारी हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा दबाव इराण कायम ठेवणार आहे. जर हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली तर जगाचा 20% तेल पुरवठा असाच कमी होत राहील. आज जे कच्चं तेल $100 प्रति बॅरलच्या आसपास आहे, ते थेट $200 प्रति बॅरलपर्यंत न्यायचं असं मोज्तबांचं नियोजन आहे. इराणच्या हल्ल्यांमुळे कतारला आपली गॅस निर्मिती पूर्णपणे बंद करावी लागली आणि एकट्या भारतात येणारा 60% गॅस कमी झाला. परिणाम आपल्या समोर आहेत. कित्येक ठिकाणी उद्योग बंद पडत आहेत, निर्बंध लादले गेलेत आणि गॅस बुकिंगसाठी लोकांना धडपड करावी लागतीये. लोकांच्या नोकऱ्या जायला सुरुवात झाली आहे. शेजारच्या देशात अमेरिकेचे लष्करी तळ आहेत आणि ते तळही इराणने टार्गेट केलेत. पण शेजारच्या देशांनी जर अमेरिकेला असा सपोर्ट केला तर जिथून तेलाची वाहतूक होती
ती बंदरं उडवली जातील असे संकेत मोज्तबांनी दिलेत. इराणच्या राष्ट्रपतींनी यापूर्वी केलेल्या संबोधनात शेजारच्या देशांची माफी मागितली होती. मात्र मोज्तबांनी स्पष्ट केलं की जे अमेरिकेला पाठिंबा देतील त्या प्रत्येकाला किंमत चुकवावी लागेल. मोज्तबांचा हा शेजारच्या देशांवरचा हल्ला म्हणजे जागतिक ऊर्जा सुरक्षेवरचं संकट मानलं जातं. जगाचं 20% तेल जिथून जातं तोच मार्ग बंद केला आहे आणि तो कायम राहील हे मोज्तबांनी स्पष्ट केलं. या पलीकडे जाऊन त्यांनी लेबनॉनमधील हिजबुल्ला आणि यमनमधील हौतींचे आभार मानले, जे इराणचे प्रॉक्सी आहेत आणि अमेरिका इस्रायलसोबत लढतायत. हौतींच्या मदतीने युरोपसाठी पर्यायी मार्ग असलेला लाल समुद्राचा मार्गही बंद करण्याचे संकेत मोज्तबांकडून मिळालेत. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात मोज्तबांनी वडिलांसह पूर्ण कुटुंब गमावलंय, त्यामुळे बदल्याच्या सूड भावनेने ते पेटून उठलेले आहेतच. मात्र इराणमध्ये जे नुकसान झालं त्याची भरपाई अमेरिकेने करून द्यावी यावर ते ठाम आहेत. अमेरिकेने जरी भरपाई करून दिली नाही तर त्याच्या दुप्पट परिणाम इस्रायलसह मध्य पूर्वेतल्या देशांना भोगावे लागतील असं त्यांचं म्हणणं आहे. सुरुवातीला अमेरिकेने दावा केला होता की नुकत्याच केलेल्या हल्ल्यात मोज्तबांचा एक काटा काढला गेलाय. मात्र नंतर माहिती समोर आली की मोज्तबांच्या फक्त पायाला दुखापत झाली आहे. यात त्यांनी आपला एक पाय गमावल्याचं स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय. मध्य पूर्वेतल्या युद्धाचे परिणाम जगात किती गंभीरपणे होत आहेत ते समजण्यासाठी एकट्या भारताचंच उदाहरण पुरेसं आहे. देशात सध्या गॅसचा तुटवडा तयार झालाय आणि तो टाळण्यासाठी डिप्लोमॅटिक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आतापर्यंत 3 वेळा इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला आणि त्याचे सकारात्मक परिणाम म्हणून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून भारतीय जहाजांना एंट्री मिळाली. पंतप्रधान मोदींनीही इराणच्या राष्ट्रपतींसोबत फोनवरून संवाद साधला आणि चर्चेची दारं खुली ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र अमेरिका आणि इस्रायल इराणला पूर्णपणे गुडघ्यावर टेकवल्याशिवाय माघार घ्यायला तयार नाही. इस्रायलच्या पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंनी गेल्या काही दिवसात पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली आणि मोज्तबा हे त्यांचं पुढचं टार्गेट असतील असे संकेतही दिले. या कारणांमुळेच असं मानलं जातं की मोज्तबा बापापेक्षाही विध्वंसक आणि अंदाज न लावता येणारा नेता आहे. या व्हिडिओवर तुमचंही मत जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.